नमस्कार, क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बॅगचं हँडल कसं बनवायचं ते पाहिलं होतं. या व्हिडिओमध्ये त्या बॅगचं हँडल कसं जॉईन करायचं ते मी आज दाखवणार आहे. आणि तसंच मी काही मोती ऑर्डर केले होते, तर ते मोती कोणते आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील. तर हे 6 mm मोती आहेत, क्रिस्टलमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये 4 कलर मागवलेले आहेत मी. याची प्राईस 550 रुपये पर kg असं आहे. तर मी टोटल 1 kg 400 ग्राम मागवले होते मोती आणि मला शिपिंग सकट ते 850 रुपयाला पडले होते. तर इथं मी ब्लॅक, ब्ल्यू, पर्पल आणि पिंक कलर, डार्क पिंक जो कलर असतो तो मागवला आहे क्रिस्टलमध्ये. आणि जे ड्रॉप बीट आहेत त्याच्यात पण मी डार्क पिंक आणि पर्पल कलर मागवलेला आहे. तर हे हँडल आपण कसं बनवायचं ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्या आधीच्या. आता ते जॉईन कसं करायचं ते आपण पाहणार आहोत. एक हँडल मी ऑलरेडी एक साईडचं जॉईन करून घेतलेला आहे. तर जे 3 आपण फ्लावर जोडले होते त्याचे जो पहिला फ्लावर आहे त्याच्या सगळ्यात वरचा जो मोती आहे तिथं आपल्याला ते हँडल जॉईन करून घ्यायचं आहे. पहिला ते हँडल लावून घ्यायचं, त्याच्यानंतर हा जो मोती आहे तिथं आपल्याला ते हँडल जॉईन करून घ्यायचं आहे. पहिला मी एकदा पूर्ण धागा जे आपले 6 मोती आहेत त्याच्यामधून फिरवून घेत आहे, जेणेकरून ते हँडल तुटणार नाही याच्यासाठी. तर आता काय करायचं आहे आपल्याला, आपलं जे हँडल बनलेलं आहे ते तिथं 4 मोती आपल्याला दिसत असतील, तर जो शेवटच्या लाईनचा मोती आहे तिथल्या मोत्यामधून आपल्याला धागा बाहेर काढायचा आहे. एक व्हाईट मोती घ्यायचा आणि जो शेवटचा मोती आहे तिथून आपल्याला धागा खेचून घ्यायचा आहे. परत एक ह्या साईडला व्हाईट मोती घालून घ्यायचा आणि जो एक सिंगल मोती असतो आपला बॅकचा तिथं त्याला जॉईन करून घ्यायचा आहे. वरच्या साईडला नाही लावायचं, त्या हँडलचा जो एंडिंग पार्टचा मोती आहे तिथं लावायचा. आणि आत्ता जो मोती घातला होता आणि हँडलचा ऑलरेडी एक मोती आहे तो घ्यायचा आणि 2 मोती आपल्याला इथं घेऊन तिथं 4 मोत्यांचा एक फ्लावर तयार करायचा आहे. म्हणजे आपल्याला 4ही साईडनं 4 मोत्यांचं एक फ्लावर तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जसं हँडल बनवलं होतं गोल तसंच इथं पण गोल आपला हँडल तयार झालं पाहिजे. आणि हे मी बाहेरच्या बाजून बनवत आहे. बॅगच्या आतील बाजून जर आपण हँडल जॉईन केला तर मग आपल्याला आतमध्ये जो कापडी बॅग असते ती लावता येत नाही. त्याच्यासाठी बाहेरच्या बाजून जॉईन करायचं आहे. आणि प्रत्येक जो हँडलचा मोती आहे तिथं आपल्याला 4 मोत्याचं एक फ्लावर तयार करायचं आहे. ऑलरेडी 2 मोती होते त्याच्यामुळे मी आता फक्त 2 घेतले. इथं आपल्याला 3 मोती ऑलरेडी आलेली आहेत, त्याच्यामुळे फक्त इथं 1 मोती आपल्याला घ्यायचा आहे, 6 mm व्हाईट मोती, आणि तिथं आपल्याला तो जॉईन करून घ्यायचा आहे. फक्त 4 मोती आले पाहिजे तेवढं लक्षात ठेवायचं. आता पाहू शकता तिथं तुम्ही 3 मोती तुम्हाला दिसत असतील. तर आता मी फक्त 1 मोती घेऊन तिथं जॉईन करून घेतलेला आहे. तर आपल्याला 4ही साईडनं आपण जॉईन करून घेतलं. फक्त जो आतला पार्टमध्ये एवढंच ती बॅग जॉईन होते. जसं जसं आपण पुढं जॉईन करू तसं तसं ते बाकीचं पण साईडनं जॉईन होते बॅग. आता मी साईडचा जो मोती आहे तिथून धागा घेतलेला आहे, एक व्हाईट मोती घेतलेला आहे आणि जो आपला 6 मोत्यांचा फ्लावर होतं बरोबर त्याच्यामध्ये येईल अशा प्रकारे तिथं जॉईन करून घेतलेला आहे. म्हणजे तिथं पण आपलं 4 मोत्यांचा फ्लावर तयार झालं. त्याच्यानंतर इथं आपल्याला 2 मोती घ्यायचे आहेत आणि तिथं पण एक 4 मोत्यांचं फ्लावर करून त्या साईडला घ्यायचं आहे. आता बघू शकता त्या साईडला मी 4 मोत्यांचा फ्लावर तयार करून घेत आहे. आणि सेम तसंच दोन्ही साईडनं परत आपल्याला 2-2 मोती घेऊन फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. इथं 2 मोती घेतले ऑलरेडी, जे मोती त्याच्यातून धागा पास केला आणि तो धागा ह्या साईडला घेऊन यायचा आणि तिथं फक्त आपल्याला 1 मोती लागणार आहे, कारण ऑलरेडी 3 मोती आहेत आपले. तर 1 मोती तिथं घ्यायचा आणि तिथं ती बॅग जॉईन करून घ्यायची आहे. तर
बॅगला मोती किती लागले हे बघायचं असेल तर जेव्हा तुम्ही बॅग बनवता तेव्हा ते मोती आपण वजन करून घ्यायचे. म्हणजे 250 ग्रॅम मोती साईडला काढायचे व्हाईट. तर 250 ग्रॅम मोत्यांची किंमत 250 रुपये असते. अर्धा किलो मोत्यांची किंमत 250 रुपये असते. तर तुम्हाला किती मोती लागले ते बघायचे, त्याप्रमाणे त्याचं मोत्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ड्रॉप बेड्स पण किती लागले त्याची किंमत काढायची. त्याच्यानंतर आपण जो आतमध्ये लायनर लावतो किंवा अस्तर लावतो त्याची किंमत काढायची आणि त्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट ॲड करायचं आणि ही बॅगची किंमत ठरवायची. म्हणजे सपोज ह्या बॅगला तुम्हाला 500 रुपये खर्च आला असेल तर तुम्ही 250 ते 300 रुपये मार्जिन लावायचं आणि त्याच्यानंतर ती बॅग सेल करायची. आता इथं मी सेम वरती जसं केलं होतं तशाच पद्धतीनं इथं पण परत एकदा मोती घेऊन तो हँडल बनवून घेत आहे. लक्षात ठेवायचं की धागा व्यवस्थित त्या मोत्यांमधून पास झाला पाहिजे आणि जेव्हा आपण हा लास्ट चारी साईडनं हँडल बनवून घेतो तर आपल्याला दिसत असेल ते खालच्या साईडला मोती आपले असे वाकडे तिकडे दिसतात. तर तेव्हा काय करायचं, त्या चारी मोत्यातून पण आपल्याला धागा व्यवस्थित पास करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता चारी साईडनं जे मोती आलेत त्याला थोडंसं असं हे करायचं, वाकवायचा तो हँडल आणि नंतर त्या चारी मोत्यातनं धागा पास करून घ्यायचा. म्हणजे जेणेकरून तो हँडल तिथून पण घट होतो. आणि जो आपण सिंगल मोती घेतला होता मगाशी त्याच्यातनं पण एकदा धागा फिरून घ्यायचा, जेणेकरून तो जागेवरनं मोती हलणार नाही. आणि सेम अशाच पद्धतीनं साईडचा पण जो हँडल आहे तो जोडून घ्यायचा आहे. तुम्ही स्पीड कमी करून समजलं नसेल तर बघू शकता परत एकदा आणि त्याच्यानंतर जोडू शकता. आता इथं पाहू शकता हे 4 मोती आहेत ना, तिथून मला धागा पास करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी 2 वेळा तिथनं धागा पास करून घेणार आहे की ते जे हँडल आहे ते तिथं घट्ट बसेल. तर इथं त्याच्यानंतर काय करायचं, एकदा धागा पास करून झाला की जे बाजूला आपलं सर्कल 6 मोत्यांचं सर्कल आहे त्या साईडला आपल्याला धागा घेऊन जायचा आहे. तुम्हाला ज्या साईडला गाठ मारून घ्यायची आहे त्या साईडला तो धागा घेऊन जायचा. त्या 6 मोत्यातून परत एकदा धागा फिरून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तिथं व्यवस्थितपणे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता मी ह्या साईडला तो धागा घेऊन आलेला आहे आणि प्रत्येक मोत्यातून तो धागा पास करून घेत आहे. मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपलं जे बॅगमध्ये ओझं असेल ते सगळं हँडलवरती डिपेंड असतं. त्याच्यामुळे हँडल आपण जेव्हा जॉईन करतो एंडिंगला तेव्हा 2-3 वेळा धागा फिरून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच ती गाठ मारायची आणि ते कट करायचं, जेणेकरून आपलं ते हँडल तुटणार नाही. आणि ह्याच्यानंतर आपल्याला परत पर्स बघायला भेटतील. म्हणजे बॅग क्लचमध्ये मी दाखवणार आहे आत्ता जे मोते ऑर्डर केले होते त्या मोत्यांचा वापर करून आपण क्लच बॅग कशा बनवायच्या त्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहे. इथं पाहू शकता मी दोन्ही साईडला बॅगचा हँडल जॉईन करून घेतलेला आहे आणि असा सुंदर बॅगला लुक आलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.